2026 पासून नवीन वर्षात पूर्ण देशभरामध्ये काही नवीन नियम लागू होणार आहेत। त्याचा असर शेतकरी असतील, सामान्य जनता असेल, कामगार असतील, टॅक्सधारक असतील किंवा बाकीचे सर्व जे कर्मचारी आहेत, केंद्रीय कर्मचारी आहेत, जे कर्मचारी आहेत, सर्वांवरती याचा असर पडणार आहे। तर नियम अतिशय महत्त्वाचे आहेत जे की 1 जानेवारी 2026 पासून लागू होणार आहेत। तर हे नेमके नियम कोणते आहेत तेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राइब करा। त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। तर नियम कोणते आहेत बघा। पहिले तर 2026 मध्ये जनगणना होणार आहे। तुम्हाला माहित आहे 2026 मध्ये जनगणना होणार आहे। ही जनगणना 15 जानेवारी 2026 पर्यंत सर्व राज्यात कर्मचाऱ्यांची बघा 15 जानेवारी 2026 पर्यंत कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे जनगणनेसाठी आणि एप्रिल 2026 पासून फेब्रुवारी 2027 पर्यंत जनगणना चालणार आहे। बघा अतिशय महत्त्वाचं म्हणजे एप्रिल 2026 पासून फेब्रुवारी 2027 पर्यंत जनगणना ही चालू राहणार आहे। त्यामध्ये बघा 1 जानेवारी 2026 पासून 8वे वेतन आयोग केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागू होणार आहे। 8वे वेतन आयोग आहे ते 1 जानेवारी 2026 पासून लागू होणार आहे, परंतु DA/DR हा बेसिकरित्या यामध्ये मर्ज केला जाणार नाही। वित्त मंत्री पंकज चौधरी यांनी संसदेत सांगितले आहे की 8वे वेतन आयोग औपचारिक रूपामध्ये गठीत केले आहे आणि याचे काम सुरू पण केलेले आहे असं सांगण्यात आलेलं आहे। 2 महत्त्वाचे बदल। त्यानंतर पुढचा बदल होणार आहे तो म्हणजे पुढचा अपडेट असणार आहे रेशन कार्ड बदलाव। 2026 पासून रेशन कार्ड साठी फक्त ऑनलाईन अप्लाय करता येणार आहे। ग्राहकांची समस्या दूर करण्यासाठी सरकारने डिजिटल पाऊल हे उचललेलं आहे। म्हणजे रेशन कार्ड आता सध्या रेशन दुकानात जावं लागतं प्रत्येक अपडेटसाठी आणि 2026 पासून तसे नाही, तर 2026 पासून सर्व कामे तुमची रेशन कार्डची असतील ते ऑनलाईन पद्धतीने होणार आहे। त्यानंतर बँक लोनवाल्यांना मोठी खबर आलेली आहे। 2026 पासून आपला सिबिल स्कोअर अपडेट होणार आहे। या महिन्यात 4 वेळा सिबिल स्कोअर म्हणजे 7 दिवसांनी तुम्हाला तुमचा सिबिल स्कोअर आहे तो समजणार आहे। सिबिल स्कोअर अपडेट होणार आहे जो की महिन्यात 2दाच होत होता, म्हणजे 15 दिवसांनी होत होता, तो आता नाही। कोणत्या तारखेला तर 7, 14 आणि 21, 28 या तारखेला तुमचा सिबिल स्कोअर हा अपडेट हा होणार आहे। त्यानंतर 2026 पासून देशातील प्रमुख रेल्वे स्टेशनवरती ई-बाईक सेवा सुरू केली जाणार आहे। ई-बाईक सेवा सुरू करण्याचे कारण म्हणजे प्रवाशांना टेम्पररी प्रवास करायचा आहे तिथल्या तिथे, त्यासाठी ई-बाईक सेवा प्रत्येक स्टेशनवरती सुरू केली जाणार आहे। त्यानंतर सणासुदीच्या कालावधीमध्ये रेल्वे स्टेशनवरती भरपूर गर्दी होते, त्यामुळे रेल्वे स्टेशनवरती होल्डिंग एरिया सुरू केला जाणार आहे। दिल्ली रेल्वे स्टेशनमध्ये हा एरिया सुरू झालेला आहे। तसेच प्रत्येक रेल्वे स्टेशनवरती होल्डिंग एरिया सुरू केला जाणार आहे, जेणेकरून जो प्रवास आहे त्यांना थोडासा आराम, पाणी पिणं, काही खाणं यासाठी महत्त्वाचा होल्डिंग एरिया असतो तो दिल्ली रेल्वे स्टेशनमध्ये चालू केलेला आहे। आता प्रत्येक रेल्वे स्टेशनमध्ये चालू करण्याचा निर्णय हा सरकारने घेतलेला आहे। त्यानंतर 2026 पासून आपल्याला चांदीवरती सुद्धा लोन घेता येणार आहे। म्हणजे अलीकडेच रिझर्व्ह बँकने नवीन गाईडलाईननुसार पण हा नियम जारी केलेला आहे। हे कोणकोणत्या बँकेमध्ये लोन घेऊ शकता तुम्ही चांदीवरती, तर कमर्शियल बँक असतील, NBPCS असेल किंवा कोऑपरेटिव्ह बँक असतील, हाऊसिंग फायनान्स कंपनी असतील कडून तुम्ही चांदी ठेवून लोन सुद्धा घेऊ शकणार आहे। 1 जानेवारी 2026 पासून हा नवीन रूल लागू होणार आहे। त्यानंतर RBIने करंट अकाउंट असणाऱ्या बँक खातेधारकांना 2026 पासून नवीन नियम लागू केला आहे। तर तो कोणता आहे, तर या लोकांना मिळणार आहे डेबिट कार्ड आणि चेकबुक। ज्यांचे लोन 10 करोडपेक्षा जास्त आहे, ज्यांचे लोन 10 करोडपेक्षा जास्त आहे अशा लोकांना क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड हे मिळणार नाही। त्यांना डेबिट कार्ड आणि बँक पासबुक हे मिळणार नाही। म्हणजे बरेच अशा कंपन्या सुद्धा, आता तुम्ही म्हणाल 10 करोड इतकं लोन कोण घेतं, परंतु अशा कंपन्या सुद्धा आहेत, परंतु त्यांनी त्यांचं व्याज वेळेमध्ये दिलेलं नसल्यामुळे हा नियम रिझर्व्ह बँकेकडून लावण्यात
आलेला आहे. त्यानंतर 1.5 लाख करोड मंजूर केले आहेत. भारतात बऱ्याच ठिकाणी नवीन रस्ते आहेत. नवीन रस्ते चालू करण्याच्या उद्देशाने 1.5 लाख करोड रुपये मंजूर केलेले आहेत. त्यानंतर वीज बिल 2026 पासून वाढू शकते. 2026 पासून वीज बिलात मोठी वाढ होऊ शकते. जे डिलिव्हरी बॉय आहेत, या डिलिव्हरी बॉयसाठी सुद्धा 1 जानेवारी 2026 पासून एक अपडेट आलेला आहे. पेट्रोल डिझेल गाड्या त्यांना वापरता येणार नाहीत, तर अशा डिलिव्हरी ज्या बॉय आहेत कंपनीच्या, त्यांना ह्या ई बाईक सेवा करण्यात येणार आहेत. म्हणजे ई बाईक असतात त्याच फक्त वापराव्या लागणार आहेत, असे अपडेट आलेले आहे डिलिव्हरी बॉयसाठी. त्यानंतर सिम बाइंडिंग नियम, म्हणजेच आपला फोनमधून आपण जर सिम काढलं तर बऱ्याच वेळा आपलं सोशल मीडिया चालू राहतं, म्हणजे चालूच राहतं आता. परंतु हे 2026 पासून बंद केलं जाणार आहे. जर तुमच्या मोबाईलमध्ये सिम नसेल तर तुम्हाला सोशल मीडिया म्हणजे व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट म्हणजे बाकीचे जे आहेत ते सोशल मीडिया तुम्हाला सिम नसेल तर वापरता येणार नाही. त्यानंतर 2026 पासून रेल्वे टाइम हा चेंज करण्यात आलेला आहे. रेल्वेचं जे टाइम टेबल असतं ते 2026 पासून चेंज होणार आहे. त्यावेळी ते टाइम टेबल लावण्यात येणार आहे. 2026 पासून काही कंपन्या गाड्यांच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करणार आहेत. 2026 पासून काही कंपन्या गाड्यांच्या किमतीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ करणार आहेत. त्यानंतर 2026 पासून 16 वर्षाच्या आतील मुलांना सोशल मीडिया वापरता येणार नाही. बऱ्याच देशामध्ये हा रूल लावण्यात आलेला आहे, परंतु आपल्या देशामध्ये हा रूल नव्हता. त्यामुळे 2026 पासून 16 वर्षाच्या आतील मुलांना सोशल मीडिया वापरता येणार नाही. त्यानंतर भारत अमेरिकामध्ये LPG बॉन्ड झालेला आहे. त्यामुळे अमेरिकेतून भारताला LPG सिलेंडर आयात होणार आहे आणि त्यामुळे थोड्याफार प्रमाणात LPG सिलेंडर स्वस्त हे होऊ शकते 2026 पासून. त्यानंतर शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा 2026 पासून जे विमा योजना आहे, PMFBY विमा योजना आहे, या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना जे नुकसान होतं ते नुकसान भरपाई मिळते. परंतु जंगली जनावरांनी केलेलं नुकसान भरपाई आतापर्यंत मिळत नव्हती. परंतु आता जंगली जनावरांनी जर एखाद्या शेतकऱ्याचं नुकसान केलं तर 72 तासाच्या आतमध्ये तर त्या शेतकऱ्यांनी नोंद केली, रिपोर्ट दिला सरकारला, तर त्याला त्याचं जे नुकसान भरपाई आहे ते मिळणार आहे. त्यानंतर 2026 पासून इन्कम टॅक्स IT रिटर्न फॉर्ममध्ये सुद्धा बदल केला जाणार आहे, ज्यामुळे टॅक्स फॉर्म भरणे सोपे होणार आहे. फॉर्म भरताना होणाऱ्या चुका ह्या टळणार आहेत. सोप्या पद्धतीने फॉर्म भरता येणार आहे. सर्वांना घरच्या घरी फॉर्म भरण्याची सुवर्ण संधी ही दिली जाणार आहे. त्यानंतर गुटखा तंबाखू खाणाऱ्यांच्या खिशाला झटका बसणार आहे. म्हणजे गुटखा, तंबाखू किंवा बाकीच्या हानिकारक ज्या वस्तू आहेत त्यांच्या किमतीत वाढ केली जाणार आहे 2026 पासून. त्यानंतर एप्रिल 2026 पासून देशातील 6 प्रमुख बँका गायब होणार आहेत. आता गायब होणार आहेत म्हणजे काय, तर या 6 प्रमुख बँका ह्या मर्ज केल्या जाणार आहेत. म्हणजे त्या बँका एकत्रित केल्या जाणार आहेत. त्यांची लिस्ट कोणती आहे, तर बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, त्यानंतर इंडियन ओव्हरसीज बँक, त्यानंतर युको बँक, त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र, त्यानंतर पंजाब बँक, सिंध बँक, या सर्व बँकांना एक दुसऱ्यांबरोबर मर्ज केलं जाणार आहे. त्या सर्वात महत्त्वाची बँकांसंदर्भात अपडेट आहे. त्यानंतर शेतकऱ्यांसाठी आता फार्मर ID असेल तरच PM किसानचा हप्ता हा मिळणार आहे. म्हणजे किंवा बाकीचे सर्व ज्या शेतकऱ्यांचे लाभ आहेत जर फार्मर ID असेल तरच मिळणार आहे. तर हे एकूण 20 ते 21 जे नियम आहेत ते 20 ते 21 नियम 2026 पासून सर्वांवरती लागू होणार आहेत. आता तुम्ही यामध्ये पाहिलं बँकांवरती, बँक धारकांवरती असेल, शेतकऱ्यांवरती असेल, वाहन चालकांवरती असेल, महिलांवरती असेल, प्रत्येकांवरती हे नियम आहेत आणि हे नियम 2026 पासून लागू केले जाणार आहेत. सो हा व्हिडिओ जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.